नंदिनी तायडे, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। निफाड तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात तीव्र निदर्शने। राज्यात सर्वत्र जनसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात शिवसेनेने राज्यव्यापी आंदोलन छेडलेले आहे। त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा निफाड तालुका शिवसेना युवा सेनेच्या वतीनेही माजी आमदार अनिल कदम, जयंत दिंडे, नितीन आहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख खंडू बोचके पाटील व युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी शिवसैनिकांनी निफाड तहसीलदार कार्यालयावर धडक देत तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जनसुरक्षा कायदा रद्द करा या घोषणा देत सरकारच्या नियमबाह्य धोरणांचा तीव्र निषेध करून शिवसेना निफाड तालुका प्रमुख खंडू बोचके पाटील यांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की राज्य सरकारने अलीकडेच लागू केलेला जनसुरक्षा कायदा हा पूर्णपणे जनतेच्या हिताविरुद्ध व लोकशाही तत्वांची गळचेपी करणारा कायदा असून नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारा कायदा आहे। लोकशाहीत आपले विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, परंतु सदर कायदा हा सामान्य माणसावर अन्याय करणारा ठरतो। त्या अनुषंगाने राज्य सरकारने लादलेला जनसुरक्षा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा अशा संतप्त भावना खंडू बोचके पाटील यांनी व्यक्त करून निफाड तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे व प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे यांना निवेदन देण्यात आले। तसेच आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या वतीने उपस्थित असलेले तालुका प्रमुख खंडू बोचके पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम रंधवे, बाजार समिती संचालन गोकुळ गीते, माजी सभापती शहाजी राजोळे, नगरसेवक मुकुंद होळकर, नीरज चोरडिया, दत्तू भुसारे, सुभाष आवारे, संदीप टर्ले, संजय गायकवाड व इतर अनेक शिवसैनिक व युवा सैनिकांना दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक येथे सर्वपक्षीय काढण्यात येणाऱ्या जन आक्रोश मोर्चाचे माहितीपत्र देऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। प्रतिनिधी संजय खैरनार, नाशिक।